राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की, माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोन पश्यामि हत्वा स्वजनमाहावे। चालू असलेल्या पहिल्या अध्यायाचं चिंतन, त्यामध्ये युद्धभूमीवर सर्व भीष्म द्रोणादिक सर्व आप्त पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि तो मोह एवढा प्रबल झाला की अर्जुन त्या ठिकाणी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, कृपा निर्माण झाली। अंतःकरण अर्जुनाचं गजबजल्या गेलं, म्हणजे विचलित झालं। आणि असा विचलित झालेला तो अर्जुन त्या ठिकाणी आपल्याला युद्ध करायचं याविषयीचा अभिमान त्या ठिकाणी तो विसरला। त्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली आणि मग तो त्या ठिकाणी परमात्म्याला बोलू लागला, मग म्हणे कृष्णा आता नशिजेथ, देवा यापेक्षा आता या युद्धभूमीवर नसलेलंच बरं आहे। माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ, जे वदावे सकळ येणे नावे। यांचा वध करावा या नावानंच किंवा या बोलण्यानंच माझं मन या ठिकाणी अतिशय व्याकुळ होत आहे। माझी वाचा त्या ठिकाणी बरळत आहे, म्हणजे काय, माझ्या वाचेचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटलेलं आहे। म्हणजे बोलायचं जे आहे ते न बोलता वेगळाच अर्जुन बोलायला लागला। म्हणजे युद्धाची भाषा न बोलता अर्जुन त्या ठिकाणी युद्ध न करण्याची भाषा बोलू लागला। म्हणजे क्षत्रियाची भाषा बोलण्याच्या ऐवजी अर्जुन त्या ठिकाणी ब्राह्मणाची भाषा बोलू लागला। म्हणून अंतःकरणात त्याच्या दया निर्माण झाली आणि म्हणून त्या ठिकाणी तो अर्जुन आता युद्धापासून कसा परान्मुख होतो आहे त्याचं चिंतन इथं केलेलं आहे। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोन पश्यामि हत्वा स्वजनमाहावे। केशव निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे। हे केशव, मला सगळी लक्षणं या ठिकाणी विपरीत दिसतात। अर्जुन बोलतो आहे देवाची की देवा, की या ठिकाणी सगळे लक्षणं मला विपरीत दिसत आहेत। युद्धात स्वकुलाचा वध करून मला कल्याणही त्या ठिकाणी दिसत नाही। खरं सांग किंवा या युद्धामध्ये स्वकुळाचा घात करायचा
आणि स्वकुळाचा घात करून काय आपलं कल्याण होणार आहे का? यामध्ये कुठल्याच प्रकारचं कल्याण मला दिसत नाही. उलट हे सगळं विपरीतच दिसते आहे मला, असं अर्जुनाची त्या ठिकाणी भाषा आहे. त्या ठिकाणी माऊली त्याच्यावर फार सुंदर भाष्य करतात. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे, हे एरये राघवे गोत्र तमजे. देवा, आता तू या ठिकाणी म्हणतो की बा या कौरवाचा, या स्वजनाचा वध करावा. मला सांग, या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे? कौरवाचा वध करायचा तर जे धर्मराज आहे, अर्जुन आपलं नकुल आहे, सहदेव आहेत, भीम आहे, याचा वध का करू नये? कारण ज्याप्रमाणे धर्मराज, नकुल, सहदेव, भीम हे माझे भाऊ आहेत, कौरव काय दुसरे आहेत का? कौरव तरी माझे भाऊच आहेत ना. मग कौरव जर माझे भाऊच असतील, हे बांधवच असतील, तर मग कौरवांना मारायचं असेल तर युधिष्ठिराधिकांना का नाही मारायचं? हे एरये राघवे गोत्रच आमचे. सगळंच पाहिलं तर हे आमचे कोण आहे? गोत्रच आहे, म्हणजे सगळे बांधवच आहे, बंधूच आहेत. मग सगळे बंधूच असतील तर त्यांना मारायचं, यांना मारायचं नाही, असं कसं काय करायचं? म्हणजे अर्जुन या ठिकाणी मोहानग्रस्त झालेला असल्यामुळे अर्जुन असं त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. मोहग्रस्त झाला अर्जुन. अर्जुन या ठिकाणी एकच त्या ठिकाणी विचार करतो की समोरचे जे आहेत ते स्वजन आहेत. समोरच्याला तो स्वजन समजतो, स्वतःला अर्जुन समजतो. स्वदेहानाम अर्जुनो परदेहानाम स्वजनू आणि संग्रामा नाम मलिनू पापाचारू. या युद्धाला तो पापाचार बोलतो, हे पाप करणंच आहे असा बोलतो. स्वतःला अर्जुन म्हणतो, मी अर्जुन असा म्हणतो. स्वदेहानाम अर्जुन म्हणजे देहाला मी अर्जुन असा म्हणतो. आणि या मीच्या संबंधात जे आहे त्यांना माझं असं म्हणतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तो अर्जुन आता मी आणि माझं अशामध्ये गुंतून पडला, या आसक्तीमध्ये, या मोहामध्ये गुंतून पडला. आणि म्हणून म्हणू लागला की या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे, हे एरये राघवे गोत्र. आणि सगळेच आमचे बांधव आहे. म्हणून जळो हे झुंज प्रत्ययान ये मज, येणे काय काज महापापे. म्हणून देवा, या युद्धाला आग लागो. म्हणून जळो हे झुंज, झुंजमध्ये युद्ध, आणि जळो म्हणजे याला आग लागो, या युद्धाला आग लागो. प्रत्ययान नये मज म्हणजे काय? हे माझ्या मनाला पटत नाही युद्ध करणं. तो म्हणता की बा याच्याशी युद्ध करा, यांना मारा, हे माझ्या मनाला पटत नाही. हे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर येणे काय काज महापापे, या महापापाची आम्हास काय गरज आहे बा? म्हणजे अर्जुन या ठिकाणी स्पष्ट युद्धाला महापाप असं म्हणत असतो. क्षत्रियाकरता युद्ध तर पुण्य आहे, पुण्यकर्म आहे, पण त्या ठिकाणी अर्जुन बोलत असताना याला महापाप असं म्हणतो. महापाप येणे काय काज महापापी, महापापी म्हणजे महापातके. अर्जुन असं म्हणतो आहे त्या ठिकाणी. अर्जुनाचं असं म्हणणं आहे की या लढण्याने लाभ तर आम्हाला काही होणारच नाही, या युद्धापासून तर काही प्राप्त होणारच नाही, परंतु यामुळे महापाप मात्र हे नक्की होणार आहे, आम्हाला घडणार आहे. मोहाचं लक्षणच हे आहे की जो मोहग्रस्त असतो, जो पुरुष मोहग्रस्त होतो त्याला पुण्य हे पाप वाटू लागते. आणि अर्जुन मोहग्रस्त झाल्यामुळे युद्ध हे पुण्यकर्म असूनही त्याला ते पापकर्म वाटत आहे. म्हणून मोहाचा प्रताप असा आहे की पुण्य ही माणसाला पाप वाटू लागते. या मोहाची व्याख्या अशी केलेली आहे की शोभना शोभन, सत्या सत्य, नित्या नित्यात्मा नामास्तु विपर्यास मोह. म्हणून त्या ठिकाणी सत्य काय असत्य काय, शोभन म्हणजे कशाला काय म्हणायचं याचं ज्याला भान राहत नाही, तो मोह म्हणजे मोह झाल्यानंतर पुण्यालाच त्या ठिकाणी पाप समजू लागतो आणि पापालाच पुण्यकर्म समजू, म्हणजे विपरीत त्या ठिकाणी होतो. असा विपर्यास होणं यालाच मोह असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्जुनाला या ठिकाणी धर्मयुद्ध असूनही सुद्धा हे त्या ठिकाणी अधर्म वाटू लागत आहे. किंवा युद्ध करणं हे धर्म नसून युद्ध करणं हे अधर्म आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटते आहे. देवा बहुते परी पाहता, येत ओखटे होईल धुंदता, वर काय चुकविता लाभवाती. देवा बहुते परी पाहता म्हणजे वर दृष्टीनं जर त्या ठिकाणी पाहिलं किंवा अनेक दृष्टीनं जर विचार केला
तर येथ ओकटे होईल तुमचा. या ठिकाणी युद्ध केलं तर त्या ठिकाणी वाईटच होणार आहे, अनिष्टच होणार आहे. पण या उलट जर आपण वर काही चुकविता लाभवाती, या उलट जर हे युद्ध टाळलं तर थोडाफार का होईना पण आपल्याला फायदाच होणार आहे, असं अर्जुन त्या ठिकाणी बोलतो. थोडंफार का होईना आपल्याला हे युद्ध चुकवल्यानं कल्याणच होणार आहे, पण युद्ध जर केलं तर आपण आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भाषा अर्जुनाची त्या ठिकाणी. मला लाभ तर आपल्याला काही होणारच नाही, फायदा तर होणारच नाही. अर्जुनाचं हे सर्व बोलणं मोहा अवस्थेतील बोलणं आहे. न कांक्षी विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. त्याचा अन्वय असा केला, कृष्ण विजयम च राज्यम च सुखानि न कांक्षः. हे गोविंद, न राज्येन भोगे वा जीवितम किम. हे कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही, तसंच राज्याची सुद्धा मला इच्छा नाही, सुखाची सुद्धा इच्छा नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य घेऊन भोग किंवा जीवित कशाला राहायचं आहे? कशा करता पाहिजे जीवन आम्हाला? जीवित्व भोग कशा करता पाहिजेत? जगून तरी काय फायदा मग आमचा? यांना मारायचं ना आम्ही जगायचं, फायदा काय यामध्ये? अशी भाषा बोलतो तो. ऐशा मर्ते कांक्षितन्यो राज्यम भोगा सुखानि च तयमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च. न येषाम अर्थे राज्यम भोगा च सुखानि कांक्षितः ते इमे धनानि च प्राणां त्यक्त्वा युद्धे अवस्थितः. आम्ही ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुख यांची इच्छा करायची, ते हे सगळे धनाची आणि प्राणाची आशा सोडून युद्धाला उभे राहिले. आम्ही धनाची इच्छा करायची आणि त्याच धनाची, ज्या धनाची आम्ही इच्छा करायची, ज्या राज्याची इच्छा करायची, त्या राज्यासाठी हे त्याचा त्याग करण्यासाठी आपलं युद्धाकरता उभे राहिलेलं आहे. म्हणजे त्याची आशा सोडून, राज्याची आशा सोडून हे उभे राहिलेले आहे. तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही, येत राज्य तरी काही हे पाहून या. म्हणून अर्जुन बोलतो आहे की तया विजय वृत्ती काही, त्या विजयाच्या इच्छेची मज सर्वता काज नाही, मला मुळीच त्या ठिकाणी काही नाही, इच्छा नाही. हे विजय माझं होईल अशी मला इच्छाच नाही, राज्य मला मिळेल याची मला इच्छाच नाही. येत राज्य तरी काही हे पाहून या, आणि ते या राज्याचा तरी काय उपयोग? मग आम्ही त्या ठिकाणी राज्यांना मारायचं आणि राज्य प्राप्त करायचं, तर मग त्याचा आम्हाला काय उपयोग? आम्हाला इच्छाच नाही त्या विजयाची. असा अर्जुन बोलतो. या सकळा ते वदावे आणि मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थ म्हणे. अर्जुन म्हणू लागला की या सगळ्यांना मारायचं आणि या सगळ्यांना मारून आम्ही काय करायचं? मग भोग भोगायचे. इह लोकातील आम्हाला जे भोग प्राप्त होतील त्या सगळे भोग आम्ही भोगायचे. कसे भोगायचे? यांना मारून. मग यांना मारून जर हे भोग भोगायचे तर हे आम्हाला नको आहे. हे जळवता गवे पार, त्यापेक्षा हे सगळे भोग त्या ठिकाणी जळो, त्याला आग लागो, नको आम्हाला ते सुख, सुखभोग उपभोगात त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आग लागो असं बोलतो आहे. तेने सुखे विन होईल, ते भलतैसे साई जेल, वरी जीवितही वेची जेल याची लागे. तेने सुखे विल होईल म्हणजे हे युद्ध करून आम्हाला सुख होईल, किंवा या राज्यभोगाच्या सुखाच्या अभावी जे प्राप्त होईल ते वाटेल तेही दुःख माझ्याकडून मी सहन केले जाईल. या राज्याच्या अभावातून जे मला प्राप्त होईल, म्हणजे दुःख जरी मला प्राप्त झालं तर तेही मी भोगायला तयार आहे, सहन केलं जाईल माझ्याकडून. इतकंच काय, वरी जीवित ही वेची जेल, यांच्या लागे एवढंच नाही तर यांच्याकरता मी आपलं जीवित्व वेचेल, म्हणजे यांच्याकरता मी माझा जीव द्यायलाही सुद्धा तयार आहे, माझा प्राण द्यायलाही सुद्धा तयार आहे. परी याशी घात कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नेही मन माझे करू न शके. पण देवा, परी याशी घात कीजे, पण यांचा घात करावा आणि मग आम्ही राज्य सुख भोगावं, हे असा विचार माझ्या मनात देखील, स्वप्नात देखील येत नाही. जागृतीत तर हा विचार येणं दूरच आहे. जागृतीत तर आम्ही यांना मारावं आणि या राज्याच्या सुखाचा भोग घ्यावा हे तर जागृतीत होणं शक्य नाही, पण स्वप्नातही माझ्याकडून असं कधी घडणार नाही की यांना मारावं आणि राज्य सुख भोगावं. हे स्वप्नेही मन माझे करू न शके, स्वप्नातही असं त्या ठिकाणी करू शकत नाही का, असं त्या ठिकाणी बोलतो आहे.
याचं क्षत्रिय धर्मात उचित असं युद्ध एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भीष्म द्रोणादिकांसारख्या पूज्यांचा वध, या दोहींच्या मध्ये श्रेयस्कर कोणता आहे या बाबतीत अर्जुनाची बुद्धी शंकित झालेली आहे. म्हणजे क्षत्रिय धर्माला उचित असं युद्ध करावं का हे युद्ध दुसऱ्या बाजूला भीष्म द्रोणादिकांना मारावं, अशा दोनच्या मध्ये श्रेयस्कर काय आहे? युधिष्ठिरादिकांना मारावं हे कसं काय श्रेयस्कर असणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की युद्ध करावं. युद्ध तर केलं पाहिजेत, पण द्रोणादिका असणाऱ्या पूज्यांना कसं मारायचं? म्हणून अर्जुनाची बुद्धी साशंक झाली आहे. आणि त्याने अंती असं ठरवलं अर्जुनानं की यांचा वध न करणे हे श्रेयस्कर आहे. युद्धापेक्षा यांचा वध न करणं हे श्रेयस्कर आहे. पुत्राती शिकुळ तयाचे काय हेचे फळ, जे निर्दाळीचे केवळ गोत्र आपुले. पुत्राती शिकुळ, त्या ठिकाणी अर्जुन बोलताय की सगळे लोक त्या ठिकाणी पुत्राची इच्छा करतात. प्रत्येकाला असं वाटते की आम्हाला पुत्र असला पाहिजे, पुत्र असला पाहिजे, पुत्र असला पाहिजे. कशा करता? पुत्राची जर सगळे इच्छा करतात तर त्याचं फळ काय हेच आहे का की जे निर्दाळीचे सकळ गोत्र आपुले, की सगळं गोत्र सगळं कुळच त्यानं मारून टाकावं हे फळ आहे का पुत्राच्या इच्छेचं? असं अर्जुन बोलताय. पुत्राची जर लोक इच्छा करतात, एखाद्याला जर पुत्र नसतील तर लोक काय प्रयत्न पुत्राकरता वेगवेगळ्या प्रकारचे नवस आयास करून त्या ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आणि पुत्रप्राप्तीसाठी जर प्रयत्न करूनही त्या ठिकाणी जर त्या कुळामध्ये जर वाईट मुलगा जन्माला आला तर तो काय कुळातल्यांना संतोष प्राप्त करून देतो का? कुळातले का त्या ठिकाणी आनंदित होतात का? का कुळातल्यांनी अशीच इच्छा केली होती पाहिजेत की यानं आपल्या कुळाचा नाश करावा? म्हणून त्या ठिकाणी पुत्राची इच्छा याकरता केल्या जाते की पुन्नामो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं सुतः तस्मात् पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवः. म्हणून त्या ठिकाणी पू नावाच्या नरकातून तारण्याचं काम हा पुत्र करत असतो. पू म्हणजे पू नाम त्रायते इति पुत्र, हा पू नावाच्या नरकातून जो रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणत असतात. मग या पुत्राचं इच्छा पितर कशा करता करतात की याने आपल्याला पू नावाच्या नरकापासून वाचवलं पाहिजे, म्हणून हे सगळे लोक पुत्राची इच्छा करतात. पुढे चालून याने आपल्याला त्या ठिकाणी तर्पण केलं पाहिजे, आपलं श्राद्ध केलं पाहिजे, या इच्छेनं घरातले सगळं पुत्राची इच्छा करतात की आपल्या वंशात आपल्याला पुढे कोणीतरी पाणी द्यायला राहिलं पाहिजेत, पाणी पाजायला राहिलं पाहिजेत, म्हणून सगळेजण याची इच्छा करतात. आणि सगळेजण जर याची इच्छा करत असेल आणि या ठिकाणी जर आम्ही गोत्राचाच वध करत असेल तर हे काय योग्य आहे का? पुत्राती इप्से कुळ तयाचे काय हेचे फळ, किंवा जे स्वतःच्या कुळाचं निर्दळन करतात असे पुत्र काय कामाचे? ऐसे कुळे पुत्र होती बोळविती पूर्वजा, तो उभारायची भाषा आहे. म्हणून असे पुत्र काही कामाचे नाहीत. हे मनीची केवी धरीजे आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी किजे भले या. हा जो सगळा गोत्रवर्ग आहे, हा गोत्रवर्ग आपण मनात तरी कसा आणावा गोत्रजांचा वध? हे मनीची केवी धरीजे, हे मनात तरी कसं आणावं? आपण वज्रासारखं कठीण का व्हावं? आपण वज्रा आयुष्य होईजे, वज्रासारखं व्हावं का आपण? आणि वरी घळे तरी की जे भले या, अरे झालं तर आपण यांचं भलंच केलं पाहिजे का? कठोर हृदयाचं बनून यांचा वध केला पाहिजे, असा अर्जुन त्या ठिकाणी बोलत आहे. अर्जुन सगळं बोलत आहे पण परमात्मा मात्र शब्द बोलत नाही. परमात्मा ऐकून घेतात फक्त. अर्जुनाचं बोलणं चालू आहे. हे मनीची केवी धरी जे आपण वज्रा आयुष्य होईजे, वरी घडे तरी की जे भले या, झालं तर त्यांचं भलं केलं पाहिजे. गोत्रजांचा वध करणं बरोबर नाही. या उलट झालं तर त्यांचं हित करावं. आम्ही जे जे जोडावे
ते समस्तीही भोगावे आणि हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. देवा, आम्ही जे जे जोडावं, जे जे प्राप्त करावं, त्या सगळ्याचा यांनी भोग घ्यावा. आम्ही जोडावं, यांनी भोगावं. हो, अरे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या कार्याकरता आमचं हे जीवन, हेही आम्ही त्यांच्या उपकाराकरतात, हेही त्यांच्या उपकाराहून आमचं जीवित ओवाळून टाकावं. आम्ही भोगावं, त्यांनी त्याचा, आम्ही कमवावं, त्यांनी त्याचा भोग घ्यावा. त्यांच्या उपकाराकरता आमचं जीवितही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अर्पण करावं. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या, असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. यानंतरच्या यानंतरच्या सगळ्या ओव्यामधून पुढे अर्जुन आपला पुत्रधर्म त्या ठिकाणी विशद करीत आहे. हे पुत्रधर्म काय असतो याचं वर्णन पुढच्या ओव्यातून अर्जुनाने केलेलं आहे. आम्ही दिगंतीचे भूबाळ विभांडुनी सकळ, बघा संतोष विजय कुळा आपली जे. अर्जुन बोलतो आहे की आम्ही या पृथ्वी लोकावरचे जे काही सगळे राजे आहेत त्यांना जिंकून, त्यांच्यावर विजय प्राप्त करून आमच्या कुळाला त्या ठिकाणी संतुष्ट केलं पाहिजे. मग संतोष विजय कुळ आपली जे, सर्व राजे लोकांवर विजय प्राप्त करून आमच्या कुळाला संतुष्ट केलं पाहिजे. त्याची हे समजतं परी कैशकर्म विपरीत, हे जहाले असती उद्यत झुंजावया. त्याची हे समजतं तेच हे की ज्यांना आम्ही संतुष्ट करावं. कसं संतुष्ट करावं? दुसऱ्या राजावर विजय प्राप्त करून ज्या कुळाला आम्ही संतुष्ट करावं त्याची हे समजतं, तेच हे समजतं. नाही तेच हे सगळे गोत्रच कैसे कर्म विपरीत. हे पहा, दैवगती किती विपरीत आहे. काय विपरीत आहे? कशी विपरीत आहे? जे जहाली असती उद्यत झुंजावे, आणि तेच युद्धाकरता काय झाले या ठिकाणी उद्युक्त झाले आहेत, तयार झालेले आहेत. आणि कसे तयार झाले ते? अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे आणि शस्त्राग्री जिव्हारे आरोपी. अंतौरिया कुमरे म्हणजे आपली पत्नी, मुलं, आपली संपत्ती हे सगळं सोडून शस्त्राच्या टोकावर आपला प्राण ठेवून ते युद्धाकरता आलेले आहेत. शस्त्राग्री जिव्हारे आरोपी. अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपणी. ऐसिया ते कैश्यनी मारू, कवनावरी शस्त्र धरू, निजरू दया करू घात किवी. अर्जुन बोलत आहे की असे जे कोण की अंतौरिया कुमरे सांडोनिया जिव्हारे, जे आपले मुलं पत्नी सगळं सोडून, धन संपत्ती सगळं सोडून युद्धाकरता जे उद्युक्त झालेले आहेत त्यांना मी कसं मारू सांगा. ऐसे ते कैशनी मारू सांगा. मी कोणावर शस्त्र धरू? कवनावरी शस्त्र धरू? भीष्माचार्यांनी शस्त्र धरावं? ते तर पूज्य आहेत आम्हाला. द्रोणाचार्यावर शस्त्र धरावं? कौरवावर शस्त्र? ते तर बंधू आहेत आमचे, भाऊ आहेत ते आमचे. अश्वत्थाम्यावर शस्त्र धरावं? अरे तो तर गुरुबंधू आहे आमचा. कृपाचार्यावर शस्त्र धरावं? ते तर गुरु आहेत आमचे. मग शस्त्र कोणावर धरायचं? कवनावरी शस्त्र धरू? निज हृदया करू घात केवी. मीच माझ्या हृदयाचा घात करू का? किंवा दुसरा अर्थ असा की निज हृदया करू, जे हृदयाच्या जवळचे आहेत त्यांचा मी घात करू का? हृदयांच्या जवळचे आहेत त्यांचा घात करू का असं विचारतो. किंवा मीच माझ्या हृदयाचा घात करू का? अरे हे सगळं म्हणजे माझं हृदयच आहे. हे सगळे म्हणजे माझ्या हृदयाच्या जवळचेच आहेत, आणि मग मी त्यांचा घात करू का? निज हृदया करू घात किवी. निज हृदया म्हणजे आपल्या स्वतःच्या हृदयाचा, इथं असा अर्थ केला. निज म्हणजे स्वतःच्या हृदयाचा घात करावा का? निज हृदया करू घात किवी. स्वतःच्या हृदयाचा घात करायचा. अर्जुनाचा स्वतःचा संबंधीचा ध्यास
एवढा त्या ठिकाणी पराकोटीला गेला होता की आप्तस्वकीयावर शस्त्र चालवणं म्हणजे आपल्या हृदयाचा घात करणं आहे, भेद करणं आहे, असं त्याला त्या ठिकाणी वाटू लागलं. आप्तस्वकीयाचा वध किंवा आप्तस्वकीयावर शस्त्र चालवणं म्हणजे आपल्या हृदयाचा घात, भेद करणं आहे. जेवढा माणूस अधिक बुद्धिमान असतो तेवढ्या प्रमाणात त्याच्या मोहाची तीव्रता अधिक असते. जेवढा माणूस ज्ञानी बुद्धिमान तेवढा त्याचा मोह जास्त, तेवढा त्याचा मोह अधिक. त्यामुळे अर्जुनाच्या ठाई कारुण्यभाव हा ठिकाणी व्याप्त झाला होता. कारुण्यानं अर्जुन व्यापला गेला होता. आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहा मातुलः श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. आचार्य पितर पुत्रास तथैव च पितामह मातुलः श्वशुरः पौत्रा शाला तथा संबंधिनः एव. आचार्य आणि वडील तसेच पुत्र, आजे, मामे, सासरे, नातू, मेहुणे त्याचप्रमाणे संबंधी लोकच या ठिकाणी आले आहेत. मग यांना मारायचं का? कोण कोण आहे ते? आचार्य आहेत. आचार्य म्हणजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आहेत. गुरु आहेत ते. शिष्याना काय गुरुचा घात करत असतात का? आचार्यांना मारायचं का? वडील आहेत. आताच पाहिलं आपण पुत्राती इप्से कुळ तयाचे काय हे जे फळ, जे निर्दाळी, जे केवळ गोत्रापुली. पितरांना, वडिलांना मारायचं का? वडील आहेत या ठिकाणी, पुत्र आहेत. पुत्र तर बापाच्या हृदयाच्या जवळचे असतात. पुत्राचा वध करायचा का पुत्रांना मारायचं? पितामह आहेत, भीष्म आहेत, आजोबा आहेत, बापाप्रमाणेच त्या ठिकाणी ते आहेत. त्याचा घात करायचा. मातुलः मामे आहेत. जेवढी आई आपल्याला प्रिय, आईचा भाऊ तेवढाच प्रिय. आईचा भाऊ आहे ना तो, म्हणून मामाही तेवढाच प्रिय. त्यांना मारायचं का? सासरे आहेत, तेही प्रियच आहेत, वडिलांसारखे प्रिय आहेत. त्यांना मारायचं? नातवांना मारायचं? साले आहेत त्यांना मारायचं? हे सगळे संबंधित आहेत ना, संबंधी लोकच आहेत सगळे. हे नशितू कवण परी पैल भीष्मद्रोण तयाचे उपकार असाधारण आम्हाभूत. हे नेनश देवा, हे काय तू जाणत नाही का? काय ते पलीकडे असणारे भीष्मद्रोण जाणत नाही तू त्यांना? ओळखत नाहीस तू त्यांना? तयाचे उपकार असाधारण आम्हाभूत. त्यांचे आमच्यावर फार असाधारण, अन्यसाधारण असे उपकार आहेत. ते भीष्माचार्य ज्यांनी लहानाचं आम्हाला मोठं केलं. पांडव लहान असताना पंडू राजाचा त्या ठिकाणी देहावसान झालं आणि पंडू राजा गेल्यानंतर लहानाचं मोठं जर कोणं केलं असेल तर त्यामध्ये वाटा जर मोठा असेल तो भीष्माचार्याचा आहे. लहानाचं ज्यांनी आम्हाला मोठं केलं ते पलीकडे भीष्म उभे आहेत. ते द्रोणाचार्य. कोण द्रोणाचार्य? हे पार्थ द्रोणाचा केला. जेणे धनुर्वेद मज दिदला. हो, ते द्रोणाचार्य पलीकडे उभे आहेत. तयाचे उपकार असाधारण आम्हाभूत. आणि त्यांचे उपकार आमच्यावर हे असाधारण आहेत. फार असे उपकार त्यांचे आमच्यावर आहेत. येत शालक, सासरे, मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. या ठिकाणी कोण कोण आहेत? शालक, साले आहेत, सासरे आहेत,
मामे आहेत, सगळे बंधू आहेत त्या ठिकाणी, सगळे बांधवच आहेत, पुत्र आहेत, नातू आहेत आणि सगळे इष्ट आहेत, नातेवाईक आहेत. अवधारी अति जवळीकेचे हे सकळही सोय रे आमचे, म्हणून दोष आठी वाचे बोलताचे. देवा ऐक, हे जे आहेत ना सगळे, हे शालक सासरे मातुळ आणि बंधुके हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असते. हे अवधारी अति जवळी, अवधारी ऐक हे की हे अति जवळीकेचे, हे फार जवळचे आहेत बरं माझ्या, फार जवळचे. हे जवळचे एवढं नाही, सकळही सोयरे आहे, सगळे सोयरेच आहे आमचे. मोह फार विचित्र आहे. अर्जुन युद्धभूमीवर यायच्या आधी अर्जुनाला माहित नव्हतं काय सोयरे आहेत म्हणून. मला कोणाशी युद्ध करायचं अर्जुनाला माहित नव्हतं का? मोह फार विचित्र. पूर्वी मोह नव्हता म्हणून अर्जुन युद्धासाठी आला, पण आता अंतरात मोह निर्माण झाला म्हणून परदेहा नाम स्वजनू म्हणू लागला. देहाचं तादात्म्य घेतलं, स्वदेहा नाम अर्जुन, देहाचं तादात्म्य, आणि परदेहा नाम स्वजनू. बाकीच्यांना स्वजन म्हणू लागला, स्वतःच्या देहाला अर्जुन म्हणू लागला, आणि त्या देहाच्या संबंधात हे सगळे माझे. मी आणि माझेपणा त्याच्या ठिकाणी आला, सकळ ही सोयरे आमची असा म्हणू लागला. म्हणून दोष आठी वाचे बोलताची, म्हणून यांचा वध करावा असं बोलणं म्हणजेच त्या ठिकाणी दोष लागणार, पाप लागणार. असं बोलण्यानंच पाप लागायचं आम्हाला. म्हणून दोष आठीवाचे बोलताय, त्यांचा वध करावा असं बोलणं म्हणजे पापाला प्राप्त होणार असा अर्जुन त्या ठिकाणी बोलतोय. आता मोह अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झाला, आणि मोहानं व्याप्त झालेला तो अर्जुन आणखी पुढे काय बोलतो त्याचं वर्णन ते पुढच्या श्लोकामध्ये पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोने मद द्यावे पसाय दानय, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जीवांशील तो ते लावो प्राणीदात, वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांडियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेज अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होने तिने लोके भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके, दृष्टादृष्ट विजय हुआ विजेत मने श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला.